आज आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स ह्या चॅप्टरचे न्यूमेरिकल्स कंप्लीट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ह्या चॅप्टरचे न्यूमेरिकल्स 2 ते 3 लेक्चर मध्ये आपण कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, आपण पहिला न्यूमेरिकल पाहूया. पहा, द एनर्जी ऑफ फ्री सरफेस ऑफ अ लिक्विड ड्रॉप इज 5 पाय टाइम्स. म्हणजे फ्री सरफेस ऑफ लिक्विडची जी एनर्जी आहे ती काय आहे? 5 पाय टाइम्स द सरफेस टेन्शन. म्हणजे एनर्जी सरफेस टेन्शनच्या 5 पाय पट आहे असा त्याचा अर्थ आहे. फाइंड द डायमीटर ऑफ द ड्रॉप इन द सीजीएस सिस्टीम. सीजीएस सिस्टीम मध्ये आपल्याला त्याचा डायमीटर फाइंड आउट करायचा आहे. आणि आपल्याला काय हे प्रश्न केव्हा आलेला आहे? मार्च 2016च्या एक्झाम मध्ये आलेला आहे. तर गिवन डाटा मध्ये आपण काय लिहिले पहा, एनर्जी ऑफ फ्री सरफेस ऑफ लिक्विड इज इक्वल टू 5 पाय टाइम्स सरफेस टेन्शन. म्हणजे 5 पाय पट सरफेस टेन्शन कशाने दाखवतो आपण? T ने दाखवतो. टू फाइंड डायमीटर ऑफ द ड्रॉप इन सीजीएस सिस्टीम. मग वी नो दॅट, आपल्याला माहित आहे E इज इक्वल टू T डेल्टा ए. हा कुठून आलाय? आपण रिलेशनशिप बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी डेरिवेशन शिकलोय. त्याच्यामध्ये फॉर्म्युला E इज इक्वल टू T इंटू डेल्टा ए आलेला आहे. मग आपण काय कराल? E ची व्हॅल्यू 5 पाय T ठेवाल, इज इक्वल टू T ला T डेल्टा ए. आता आपल्याला काय म्हणलंय बघा, ड्रॉप म्हणलंय ना. ड्रॉप कसा असते? स्पेरिकल. स्पेरिकल म्हणजे स्पिअरचा सरफेस एरियाचा फॉर्म्युला काय असते? 4 पाय आर स्क्वेअर. मग आपण ह्याला सॉल्व्ह करणार आहोत. हे पाय आणि हे पाय काय झालेलं आहे? कॅन्सल. हे टी काय झालेलं आहे? कॅन्सल. मग हे काय उरलंय? 4r स्क्वेअर. 4r स्क्वेअर इज इक्वल टू इकडे काय उरलेलं आहे? 5. हे 4 गुणाकारातलं कुठे गेलेलं आहे? भागाकारात. r स्क्वेअर इज इक्वल टू 5 बाय 4. मग r इज इक्वल टू आपल्याला ह्याचं स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. 5चं स्क्वेअर रूट माहित नाही म्हणून स्क्वेअर रूट मध्ये 5 जशाला तसं, आणि ह्या 4चं स्क्वेअर रूट 2. मग आपल्याला काय फाइंड आउट करायचं होतं? पहा, डायमीटर. तर इथं आली रेडियसची व्हॅल्यू. डायमीटर हे रेडियसच्या 2 टाइम्स असते. 2 इंटू आर. आर ची व्हॅल्यू √5 डिवायडेड बाय 2. 2 कॅन्सल झालंय. √5 तुम्ही लॉग टेबल मध्ये स्क्वेअर रूट 5 पाहिलात 1 to 10च्या रेंज मध्ये, तर त्याची व्हॅल्यू आहे 2.236. आणि SI युनिट काय, सॉरी हे सीजीएस युनिट मध्ये आहे, तर सेंटीमीटर आपण त्याचा आन्सर लिहूया. हा होता पहिला क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन पहा, सेकंड क्वेश्चन. ठीक आहे, सेकंड क्वेश्चन पहा. वॉटर राइजेस टू अ हाइट ऑफ 3.2 सेंटीमीटर इन अ ग्लास कॅपिलरी ट्यूब. एक ग्लास कॅपिलरी ट्यूब आहे समजा, त्याच्यामध्ये पाणी म्हणजे वॉटर किती सेंटीमीटर राईज करायला? 3.2 सेंटीमीटर. फाइंड द हाइट. आपल्याला आता हाइट फाइंड आउट करायची आहे. टू विच द सेम वॉटर विल राइज इन अनदर ग्लास कॅपिलरी हॅव्हिंग हाफ एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. म्हणजे पहिली कॅपिलरी ट्यूब कशी तरी आहे, तिचा क्रॉस सेक्शनल एरिया काहीतरी असणार आहे. त्याच्यामध्ये वॉटर भरल्याच्या नंतर त्याची हाईट कुठपर्यंत वाढायली? 3.2 सेंटीमीटर. आता तेच पाणी दुसऱ्या कॅपिलरी ट्यूब मध्ये घ्यायला आपण, तर त्याच्यामध्ये त्या वॉटरची किती हाईट राईज होईल कॅपिलरी मुळे. पण ते कंडिशन काय दिलंय? ते जे ग्लास ट्यूब आहे सेकंड वाली, पहिल्या वाल्याच्या त्याचा क्रॉस सेक्शनल काय आहे? अर्धा. तर गिवन डाटा लिहिल्यानं तुम्हाला कळल. गिवन डाटा आपण लिहायलो. हाईट पहिल्यांदा किती आहे? 3.2 सेंटीमीटर. सेकंड कॅपिलरी ट्यूबचा एरिया पहिल्यापेक्षा अर्धा आहे, हाफ आहे. म्हणजे A1 ला आपण 2 ने डिवाइड केलंय. मग हाईट टू विच वॉटर विल राईज आपल्याला H2 फाइंड आउट करायचं आहे. तर आपल्याला माहित आहे H इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू R. आपण डेरिवेशन मध्ये शिकलेलं आहे. मग हे R जर भागाकारातलं गुणाकारात गेलं तर H1R1 इज इक्वल टू H2R2 आपण कॉन्स्टंट लिहू शकता. पहिल्यांदा मग हे रिलेशन काढून घेऊ. रेडियस, आपल्याला रेडियस माहित नाही आहे, तर A2 इज इक्वल टू A1/2 हे दिलेलं आहे आपल्याला कंडिशन. मग कॅपिलरी ट्यूबचं क्रॉस सेक्शन कसं असते? सर्क्युलर असते. सर्कलचा एरिया काय असते? πr².
तर A2 आहे म्हणून πr2 चा स्क्वेअर इज इक्वल टू A1 आहे म्हणून πr1 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2. हे पाय काय झालेलं आहे कॅन्सल. R2 स्क्वेअर इज इक्वल टू R1 स्क्वेअर बाय 2 आहे, पण R2 लिहायलो म्हणजे स्क्वेअर रूट घेतलंय आपण. तर R2 इज इक्वल टू R1 चा स्क्वेअर निघून गेलं, R1 उरलं, 2 कुठे गेले स्क्वेअर रूट मध्ये गेलं. म्हणजे R2 ची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला R1 डिवायडेड बाय रूट मध्ये 2 भेटलं. हे व्हॅल्यू कुठे ठेवलं आपण इक्वेशन 1 मध्ये. H1 ची व्हॅल्यू 3.2 दिलेली आहे. R1 आपल्याला माहित नाही इज इक्वल टू H2 फाइंड आउट करायचं आहे. R2 ची व्हॅल्यू बघा, R2 ची व्हॅल्यू काय आली R1 डिवायडेड बाय रूट 2. हे R1 काय झालं कॅन्सल. ह्या साईडचा R1 आणि ह्या साईडचा R1. H2 फाइंड आउट करायचं आहे. भागाकारातलं रूट 2 इकडे गुणाकारात गेलं. 3.2 इंटू रूट 2. 3.2 ला 3.2 स्क्वेअर रूट 2 किती येणार आहे लॉग टेबल मध्ये बघितलात तुम्ही तर 1.414. आणि हे जर मल्टिप्लाय केल्याच्या आन्सर काय येणार आहे 4.5248 सेंटीमीटर. म्हणून आपण लिहिलंय वॉटर विल राईज टू अ हाईट ऑफ 4.5248 सेंटीमीटर. हा होता आपला सेकंड न्यूमेरिकल. तशाच पद्धतीने आपण थर्ड पाहणार आहोत. ठीक आहे पहा. अ रेन ड्रॉप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ऑक्टोबर 2015च्या एक्झाम मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. अ रेन ड्रॉप ऑफ डायामीटर, त्या रेन ड्रॉपचा डायामीटर दिलाय. किती दिलेला आहे 4 मिलीमीटर. इज अबाउट टू फॉल ऑन द ग्राउंड. तो रेन ड्रॉप ज्याचा की डायमीटर 4 mm आहे तो ग्राउंडवर फॉल होणार आहे. कॅल्क्युलेट द प्रेशर इनसाइड द रेन ड्रॉप. प्रेशर आतमधलं, प्रेशर त्या रेन ड्रॉपच्या आतमधलं आपल्याला प्रेशर फाइंड आउट करायचं. सरफेस टेन्शन ऑफ वॉटर 0.072 न्यूटन पर मीटर हे दिलेलं आहे. ऍटमॉस्फेरिक प्रेशर आपल्याला एवढं घ्या म्हटलं तर आपल्याला PI फाइंड आउट करायचं आहे. तर गिवन डाटामध्ये डायमीटर दिलाय 4 mm. आपल्याला रेडियस लागते कारण का जे समोर फॉर्म्युला आपल्याला अगोदर शिकलेला आहे आपण त्याच्यामध्ये रेडियस लागणार आहे म्हणून रेडियस काढून घ्यायलो. 4 ला 2 ने डिवाइड केल्याच्या नंतर 2 मिलीमीटर येणार आहे रेडियस. मिलीमीटरचं मीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण 2 ला 2 लिहिले. मिलीमीटरचं मीटर करायचं असेल तर 10⁻³ ना मल्टिप्लाय करतो आपण त्याला. तर रेडियस किती आलेली आहे 2 × 10⁻³ मीटर. सरफेस टेन्शन हे दिलेलं आहे 0.072 न्यूटन पर मीटर. ऍटमॉस्फेरिक प्रेशर एवढं दिले. तर प्रेशर इनसाइड द रेन ड्रॉप म्हणजे PI फाइंड आउट करायचं. तर आपल्याला आपण हे काढलंय बघा PI - P0 PO आउटसाइड प्रेशर ऍक्च्युअली. तर 2T/R हे एक्सेस प्रेशर डेरिवेशन आठवत असेल तुम्हाला तर एक्सेस प्रेशर मध्ये आपल्याला फॉर्म्युला झालाय रेन ड्रॉपच्या कंडिशन मध्ये 2T/R असते. जर इथं सोप बबल किंवा कोणत्या बी टाईपचा बबल दिला असता तर 4T/R आलं असतं. तर रेन ड्रॉपच्या कंडिशन मध्ये PI - PO = 2T/R फॉर्म्युला आहे. तर PI ला PI मायनस PO इकडे आल्यानं प्लस PO झालं प्लस 2T/R. हे PO ची व्हॅल्यू म्हणजे ऍटमॉस्फेरिक प्रेशर एवढं दिलेलं आहे आउटसाइड प्रेशर प्लस 2 ला 2 T ची व्हॅल्यू ठेवली आणि R ची व्हॅल्यू 2 कॅन्सल झालं. हे थोडं इथं कॅल्क्युलेशनला लक्ष द्या. हे जशाला तसं ठेवलेलं आहे. हे 2 कॅन्सल. हे 0.072 जशाला तसं 10⁻³ वरील गेला ना +3. मग आता आपल्याला काय करावं लागेल एक तर इथं 10⁵ आहे तर इथं पण 10⁵ बनवा किंवा इथं 10⁻³ आहे इथे 10⁻³ दोन्ही पैकी एक करावं लागेल आपल्याला. मग आपण काय करायलो ह्याला जशाला तसं ठेवलंय. 2 डेसिमल पॉइंट इकडे शिफ्ट केलाय आपण याचा तर पॉवर पॉझिटिव्ह मध्ये वाढतं. तर 3 आणि 2 5 झालेत. आता आपण डायरेक्ट बेरीज करू शकतो त्याची कारण का याचा 10⁵ याचा आहे 10⁵ याच्या सोबत याची ऍडिशन झाल्यानं आपल्याला हे आन्सर येणार आहे. याचा अर्थ द प्रेशर इनसाइड द रेन ड्रॉप एवढं राहणार आहे. काही जण सरळ सरळ बेरीज करतात ह्याची आणि ह्याची आणि हे 3 आणि 5 तुम्ही 8 लिहिताल तर तसं चुकल तुमचं. बेरीज किंवा वजाबाकी करायचं असेल तर आपल्याला पॉवर दोघांचे पी काय करावं लागतात सारखे करावं लागतात. असा आपला थर्ड क्वेश्चन झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. फोर्थ क्वेश्चन आहे जो की ऑक्टोबर 2013ला विचारलेला प्रश्न आहे. अ सोप बबल, एक सोप बबल आहे ऑफ रेडियस 12 सेंटीमीटर इज ब्लोन. म्हणजे सोप बबलला आपल्याला ब्लो करायचं म्हणजे फुगवायचं आहे. त्याची रेडियस किती असली पाहिजे 12 सेंटीमीटर. सरफेस टेन्शन ऑफ सोप सोल्युशन इज 30 डायन पर सेंटीमीटर. सरफेस टेन्शन किती दिलेलं आहे आपल्याला 30 डायन पर सेंटीमीटर.
कॅल्क्युलेट द वर्क डन इन ब्लोईंग द सोप बबल. तर ते सोप बबल ब्लो करण्यासाठी आपल्याला वर्क डन किती करावं लागेल ते आपल्याला फाइंड आउट करा म्हणले. तर सोपं आहे, गिवन डाटा लिहिल. रेडियस किती आहे 12 सेंटीमीटर. सगळे SI युनिट CGS मध्ये चालले तर आपण CGS मध्ये चाललो. सरफेस टेन्शन 30 डायन पर सेंटीमीटर दिले. वर्क डन फाइंड आउट. आता इथे लक्ष द्या, एक आधीचाच बबल असला असता आणि त्याला फुकून आपल्याला मोठं करायचं असलं असतं तर त्याचा इनिशियल सरफेस एरिया काहीतरी असला असता, फायनल सरफेस एरिया काहीतरी आला असता. आपल्याला स्टार्टिंग पासून बबलला ब्लो करायचा आहे, याचा अर्थ इनिशियल सरफेस एरिया 0च राहणार आहे. तर इनिशियल सरफेस ऑफ सोप बबल काय राहणार आहे, सरफेस एरिया ऑफ सोप बबल 0. फायनल सरफेस एरिया ऑफ सोप बबल, इथं 2 न का मल्टिप्लाय केलंय, सोप बबल आहे म्हणजे 2 सरफेसेस एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. जर लिक्विड ड्रॉप बनला असलं तर आपण 2 घेतलो नसतो, म्हणून इथं सोप बबल बनलेला आहे म्हणून काय घ्यायलो आपण 2 घ्यायलो. आणि सरफेस एरिया स्पेअरचा काय असते 4πr². तर इन्क्रीज इन सरफेस एरिया किंवा चेंज इन सरफेस एरिया लागतो आपल्याला, डेल्टा ए किंवा DN आपण दाखवलेला आहे त्याला. तर 2 × 4πr² - 0 याचा काय अर्थ नाही, म्हणून 2 × 4πr² घेतलंय डायरेक्ट. तर वर्क डनचं आपल्याला माहित आहे द रिलेशनशिप बिटवीन सरफेस एनर्जी अँड सरफेस टेन्शन मध्ये सेकंड लास्ट स्टेप मध्ये W = T × डेल्टा ए आले होतं. आपल्याला फॉर्म्युला काय माहित असतो, W = T × डेल्टा ए किंवा T × DN आपण दाखवलेला आहे. मग W फाइंड आउट करायचा आहे, T ला T, डेल्टा ए किती आलेला आहे आपला 4 × 2 = 8πr². व्हॅल्यूज ठेवणार आहोत आपण. सरफेस टेन्शन किती दिलंय आपल्याला 30, हे 8 ला 8, पायची व्हॅल्यू 3.14 आणि रेडियस किती आहे 12. ह्याचं कॅल्क्युलेशन म्हणजे गुणाकार केल्याच्या नंतर आपल्याला एवढं येणार आहे. आता सगळे युनिट्स आपल्याला कशामध्ये दिलेले आहेत, CGS युनिट्स मध्ये दिलेले आहेत सगळे क्वांटिटी. म्हणून वर्कचं पण CGS युनिट काय आहे अर्ग. आणि ह्याला जर SI युनिट मध्ये कन्वर्ट करायचं असेल अर्गला जूल मध्ये तर आपण 10⁻⁻⁷ ना मल्टिप्लाय करतो. आणि जर मी 5 न डेसिमल पॉईंट शिफ्ट केला तर 5 न पॉवर पॉझिटिव्ह मध्ये वाढल. -7 + 5 काय होणार आहे -2 आणि SI युनिट काय जूल. अशा पद्धतीनं 12 सेंटीमीटरचा सोप बबल ग्लो करायचा असेल तर वर्क डन किती लागते ते आपण फाइंड आउट केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. हा पण इम्पॉर्टंट आहे, मोस्ट टाइम क्वेश्चन, स्लो समजून घ्या व्यवस्थित. कॅल्क्युलेट द वर्क डन व्हेन अ स्पेरिकल ड्रॉप ऑफ मर्क्युरी ऑफ रेडियस 2 mm फॉल्स फ्रॉम द सम हाईट. म्हणजे स्पेरिकल ड्रॉप आहे मर्क्युरीचा, बबल नाही आहे, ड्रॉप आहे, स्पेरिकल ड्रॉप मर्क्युरीचा कोणत्या तरी हाईटवर. स्पेरिकल ड्रॉप ज्याची की रेडियस 2 mm आहे, ते कोणत्या तरी हाईट वरून पडलाय. ब्रेक्स इनटू अ मिलियन ड्रॉपलेट्स, त्याचे मिलियन म्हणजे 10 लाख ड्रॉपलेट्स मध्ये ते ब्रेक व्हायले. एक छोटासा ड्रॉप अशा 10 लाख ड्रॉपलेट मध्ये ब्रेक व्हायले. 1000 2000 अशी क्वांटिटी देतात त्यांनी. मिलियन म्हणलंय, मिलियन म्हणजे 10 लाख असतात. 1 मिलियन म्हणजे कितीला 10 लाख. द सरफेस टेन्शन ऑफ मर्क्युरी, इथं सरफेस टेन्शन राहिलंय ऑफ मर्क्युरी इज T = 0.5 Nm/m. तर आपल्याला वर्क डन काढायचं आहे. क्वेश्चन समजून घ्या. एक मर्क्युरीचा ड्रॉप आहे ज्याची की 2 mm रेडियस आहे, खूप छोटा आहे. ते कोणत्या तरी हाईट वरून ग्राउंडवर फॉल व्हायलाय आणि तो ड्रॉप 10 लाख ड्रॉपलेट्स मध्ये काय होत आहे ब्रेक होत आहे. तर ह्याच्यासाठी वर्क डन किती होत आहे तिथं ते फाइंड आउट करायचं. तर ड्रॉपची रेडियस, ड्रॉप मोठा असतो ना, तो ब्रेक व्हायला छोट्या अशा 10 लाख ड्रॉपलेट्स मध्ये. तर त्याच्यासाठी वर्क डन. तर ड्रॉपची रेडियस आपण कॅपिटल R मध्ये दाखवत आहे 2 mm. mm म्हणजे मिलीमीटर. तर मिलीमीटरचं मीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण -3 न मल्टिप्लाय करतो. तर 2 × 10⁻³ मीटर. नंबर ऑफ ड्रॉपलेट्स, N म्हणजे नंबर ऑफ ड्रॉपलेट्स. किती ड्रॉपलेट फॉर्म व्हायलेत मिलियन. मिलियन म्हणजे किती आहे समजण्यासाठी लिहिले 10 लाख. 10 लाख, लाख म्हणजे 10⁻5 शून्य म्हणजे 10 वर 5 शून्य झाले की लाख बनतात ते. तर 10 लाखला असं लिहिलंय. टोटल 10⁻6. तर तुम्ही डायरेक्ट N = 10⁻6 सुद्धा लिहू शकता. हे तुम्हाला समजण्यासाठी लिहिलंय. मिलियन म्हणजे 10 लाख, 10 ला 10 लाख म्हणजे 10⁻5 आणि हे टोटल 10⁻ किती बनतात 6. सरफेस टेन्शन किती दिले T = 0.5
न्यूटन पर मीटर. तर आपल्याला वर्क डन फाइंड आउट करायचं आहे. तर W इज इक्वल टू टी इंटू डीए. आता मेन मला टी माहित आहे, डीए माहित नाही. डीए म्हणजे चेंज इन सरफेस एरिया माहित नाही मला, किंवा डिक्रीज किंवा इन्क्रीज इन सरफेस एरिया माहित नाही. ऍक्च्युअली तर सरफेस एरिया इन्क्रीजच होणार आहे. छोट्या छोट्या ड्रॉपलेटचा एरिया मिळून मोठ्या एका ड्रॉपलेटचा एरिया असते त्याच्यापेक्षा जास्त होते. तर ते रेडियस फाइंड आउट करावं लागेल मला पहिल्यांदा. तर मला ड्रॉपची रेडियस माहिती आहे, मला ड्रॉपलेटची रेडियस फाइंड आउट करायची आहे. तर त्याच्यासाठी पहिल्यांदा लक्षात ठेवा, जेवढं त्या ड्रॉपचं व्हॉल्यूम असेल ना, एका ड्रॉपचं मर्क्युरी, तेवढं छोट्या छोट्या ड्रॉपलेटचं मिळून व्हॉल्यूम राहणार आहे. दोघांचं व्हॉल्यूम काय राहणार आहे? सेम. पण रेडियस काढायची आहे. तर व्हॉल्यूम ऑफ सिंगल ड्रॉप काय असते? स्पिअरचं फॉर्म्युलाच काय व्हॉल्यूमचा? 4/3 पाय आर क्यूब. आता रेडियस कोणाची? ड्रॉपची. व्हॉल्यूम ऑफ सिंगल ड्रॉपलेट, एका छोट्याशा ड्रॉपलेटची व्हॉल्यूम काय राहणार आहे? 4/3 पाय, आणि त्याची रेडियस क्यूब. इन दिस केस ह्याचं एका ड्रॉपचं रेडियस व्हॉल्यूम हे त्यांच्या 1 मिलियन ड्रॉपलेटच्या व्हॉल्यूम एवढं राहणार आहे, कारण का एका ड्रॉप पासूनच ते ड्रॉपलेट बनलेले आहेत. मग इन दिस केस 4/3 पाय आर क्यूब इज इक्वल टू एन इंटू 4/3 पाय आर क्यूब. आता हे 4/3 पाय कॅन्सल होऊन गेलं. आर क्यूब इज इक्वल टू एन आर क्यूब. क्यूब रूट घेतलंय आपण, तर या कॅपिटल आर क्यूबचं क्यूब रूट आर, हे एनचे क्यूब रूट माहित नाही म्हणून याला आपण क्यूब रूट मध्ये टाकलंय, आणि ह्या स्मॉल आर क्यूबचं क्यूब रूट स्मॉल आर. तर हे स्मॉल आर काढायचं आहे, तर हे एवढं गुणाकारातलं भागाकारात. तर कॅपिटल आर किती आहे? 2 × 10⁻³ आता क्यूब रूट ऑफ यांची व्हॅल्यू किती आहे? 10⁻⁶. तर 10⁻⁶ क्यूब रूट म्हणजे क्यूब म्हणलं की याला 3 ने डिवाइड करायचं या पॉवरला, तर बाहेर किती येणार आहे? 2. जर स्क्वेअर रूट राहिलं असलं तर याला 2 ने डिवाइड केलं असतं, बाहेर 3 आलं असतं. क्यूब रूट आहे लक्षात ठेवा. तर बाहेर आलं 2. ते प्लस 10⁻², वरी गेल्यानं मायनस 2 ला 2 × 10⁻³ -2 -5. तर स्मॉल आर म्हणजे त्या छोट्या ड्रॉपलेटची रेडियस 2 × 10⁻⁵ मीटर आलेली. मग आपण काढूया आता चेंज इन सरफेस एरिया. वी नो दॅट टी इज इक्वल टू डीए. डीए म्हणजे चेंज इन सरफेस एरिया. या एवढ्या एका ड्रॉपलेटच्या एरियाला तेवढ्या सगळ्या ड्रॉपलेटनं मल्टिप्लाय केलंय मायनस एका ड्रॉपचा एरिया. सरफेस एरिया काय असते? फॉर्म्युला 4πr². एका ड्रॉपलेटचा एरिया 4πr² आहे. असे आपल्याकडे n ड्रॉपलेट्स आहेत, तर n न मल्टिप्लाय केले मायनस एका ड्रॉपचा एरिया. हे टी ला टी, हे 4π कॉमन घेतलंय आपण बाहेर, nr² - r². 4 ठेवलं व्हॅल्यू, पायची व्हॅल्यू ठेवलं, टी ची व्हॅल्यू ठेवलेलं आहे इथं. हे n म्हणजे 10⁻⁶ आहे. r हे स्मॉल r आलेला आहे 2 × 10⁻⁵ चा स्क्वेअर आहे, मायनस 2 × 10⁻³ चा स्क्वेअर आहे. हे 10⁻⁶, हे सगळं कॅल्क्युलेशन बाहेर केल्याच्या नंतर 6.284 येणार आहे. 284 इंटू 10⁻⁶ जशाला तसं, हे 2 चा स्क्वेअर 4, 10⁻⁵ चा स्क्वेअर -10, हे पुन्हा वापस 2 चा स्क्वेअर 4, 10⁻³ चा स्क्वेअर -6. वापस म्हटल्याप्रमाणे याला सॉल्व्ह करू. हे बाहेरचं जशाला तसं, हे 4 ला 4, 10⁻⁶ इंटू 10⁻⁻10, 10⁻⁴. हे वापस 4 ला 4 इंटू 10⁻⁻6. आता एक तर मला 10⁻ याला -6 करावं लागेल, किंवा ह्याला 10⁻⁴ करावं लागेल. तर इकडे जर मी 2 शून्य वाढवलं तर मला पॉवर निगेटिव्ह मध्ये सुद्धा वाढवावं लागेल. ह्या 4चं 400 लिहायलो मी, ते 10⁻⁴चं -6 लिहू शकतो, आणि -4 इंटू 10⁻⁶. आता हे 6.284 जशाला तसं, हे 400 मधून 4 गेलं 396, आणि हे 10⁻⁶ कॉमन. ह्याला सॉल्व्ह केल्याच्या नंतर 2.48846 इंटू 10⁻³ जूल एवढं वर्क डन येणार आहे. तर आज आपले जवळपास 5 न्यूमेरिकल्स कंप्लीट झालेले आहेत. बाकीच्या उद्याच्या क्लासमध्ये बाकीचे उरलेले न्यूमेरिकल्स आपण घेणार आहोत. थँक्यू.